हे ताट घेतले आणि याच्यावर मी किसणी घेतली आहे आणि हा जो आहे तो सेंद्रिय गूळ आहे जो मला खूप आवडतो. मी साखरेचा गूळ खात नाही, तर सेंद्रिय गुळामध्ये जे पौष्टिकता असते ती साखरेच्या गुळामध्ये नसते. साखरेचा गूळ असा हा लाल कलरचा असतो, पिवळसर असा असतो आणि हा सेंद्रिय गूळ असतो जो काळपट असतो. तर चला हे किसून घेऊया. पण आता हे किसण्यामध्ये इतका वेळ लागणार आहे की मला तेवढा वेळ नाही आहे. मग मी आयडिया केली, तर आपण हे चाकून कट करूया. आपल्याला गूळ एक वाटीभर काढून ठेवायचं आहे. तर आपल्याकडे आज एक नवीन रेसिपी बनवायची आहे. तर ती कोणती बनवायची ते मी आज तुम्हाला सिक्रेट सांगणार आहे. तर चला, चाकून मी हा गूळ कट करतो. जर मी किसनीनं गूळ कट केला किसला असता तर खूप वेळ लागला असता आणि मग तो कंटाळवाणा प्रकार मला अजिबात आवडत नाही. मला झटपट रेसिपी करायला आवडते. तर जराशी सुपीक आयडिया डोक्यात आली आणि चाकून गूळ कट करूया असं मला वाटलं. तर मी चाकून एक वाटी गूळ कट करत आहे. तर हा माझा एक वाटी गूळ झालेला आहे का? तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. नाही. हां, आता जरा झालेला आहे असं वाटते. थोडासा कमीच घेऊया गूळ. जास्त नको, जास्त गोड नको. तर ही आहे मॅगी. तर मॅगी बनवायची आपल्याला. तर आपल्याला तिखट मॅगी बनवायची नाही आहे, तर आपल्याला मॅगीची खीर बनवायची आहे, जी आज नवीन रेसिपी आहे. ती पण माझ्या डोक्यातून आलेली आहे, सुपीक डोक्यातनं. तर चला, ही आपण मॅगी काढली आणि हा आहे मॅगी मसाला. तर हा मॅगी मसाला घ्यायचा नाही आहे, तो बाजूला ठेवायचा. तो आपल्याला इतर भाज्यांमध्ये घालण्यासाठी उपयोगी पडेल. तर ही आहे मॅगी. आता आपण मॅगीची खीर बनवणार आहोत. तर ही मी गॅस पेटवलेला आहे आणि त्याच्यावर अशी स्टीलची कढई ठेवलेली आहे. तर चला, ह्याच्यामध्ये मी 1 कप पाणी घातलेलं आहे, जे उकळण्यासाठी ठेवले आणि यात मी घालणार आहे मॅगी, जी शिजवायला ठेवणार आहे. 2 मिनिट मॅगी, पण मॅगीची खीर बनवायची आहे आपल्याला. तर चला, जरासं आणि थोडं पाणी घेतलं, कमी पडायला नको. आता ही हळूहळू शिजायली आणि सुटायला लागली. तर मी उलटण्यानं त्याला पलटी करत आहे. आता हे बघा, हळूहळू ह्याचं सुटत चाललेलं आहे. ह्याच्या शेवया ज्या आहेत त्या एकदम सुटलेल्या आहेत आणि ही शिजलेली आहे. चला जरा हलवून घेऊया आणि सगळीकडनं व्यवस्थित शिजून घेऊया. तर आज आपल्याला मॅगी तिखट बनवायची नाही, तर मॅगीची खीर बनवायची आहे. मी ह्या उलटण्यानं व्यवस्थित सगळीकडं हलवत आहे, जेणेकरून एकजीव होऊन ती सगळ्या प्रकारे शिजली गेली पाहिजे. तर परत एकदा हलवतो. ह्याचं पाणी आटलेलं आहे, मला जसं पाहिजे तसं आटले. आता मला जरा पातळच आवडते, मी तुम्हाला पहिलं सांगितलेलं. हे आहे गाईचं शुद्ध तूप. ह्याच्यामध्ये मी 1 चमचा घेत आहे, जेणेकरून ते एकमेकाला चिकटू नये शेवया मॅगी आणि सुळसुळीत राहावं, त्यासाठी 1 चमचा तूप टाकलेलं आहे त्याच्यात आणि ते गरम झाले. आता बघा, मी रसरशीत असं, म्हणजे जास्त पण घट्ट नव्हे आणि जास्त पातळ नाही, असं मस्त पाण्यामध्ये शिजवली आहे. अजून याच्यात दूध घातलेलं नाही आहे. दूध मला लास्टला घालायचं आहे, जेव्हा गार होईल त्यावेळेस. तर हे आहे 1 वाटी गूळ. आता ह्याच्यात मी गूळ टाकतो, जो सेंद्रिय गूळ आहे. हे ताटाला पूर्ण चिकटलेलं, त्यामुळं व्यवस्थित उलटण्यानं मी गूळ टाकलेला आहे आणि आता तो हळूहळू वितळायला चालू होत आहे. त्यामुळं मी तो एकजीव करत आहे. बघा, मी कसा एकजीव केलेला आहे गूळ. आता ह्याचा असा गोल्डन कलर येत आहे गुळामुळे.
आता ह्याच्यावर झाकण ठेवतो म्हणजे गुळ पण शिजेल आणि मॅगी पण आपली शिजेल आणि दोन्ही एकजीव होईल. तर बघा कशी मस्त ह्याला कलर आलेला आहे, गोल्डन कलर. आता ह्याची मी गोड मॅगी बनवणार आहे, जी माझ्या डोक्यातनं आयडिया आलेली आहे. गूळ पूर्ण वितळलेला आहे. हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट नाही. हे मी थंड करायला ठेवलं होतं. आता मी एका प्लेटमध्ये अजून थोडं थंड करायला ठेवतो, कारण की याच्यात दूध घालायचंय. गरम जर दूध घातलं गुळामध्ये तर दूध फुटण्याची शक्यता असते. त्यामुळं थंड केल्यावरच त्यात गूळ ऍड करायचं असते. तर हे दूध पण थंड आहे. आता ह्याच्यामध्ये मी दूध व्यवस्थित घालत आहे. बघा मी आता याच्यात मला पाहिजे तेवढं मी दूध घातलेलं आहे आणि कढईमध्ये पण थोडंसं दूध घालतो. आता ही झालेली आहे आपली छानपैकी गोड मॅगीची खीर, जी नवीन रेसिपी आहे. मी यूट्यूबवर सर्च केली पण ती कुठेही मॅगीची खीर अशी रेसिपी नव्हती. तर ती मी माझ्या नावाने पेटंट तयार करत आहे मी यूट्यूबवर, फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर. तर ही माझी पहिली पेटंट मॅगीची खीर, जी गोड आहे गुळ घालून. मला गुळ आवडते शक्यतो, मी साखरेची जास्त करत नाही. तर चला आज आपण मॅगीची खीर कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही करून बघा किती छान झाली ती. थँक्यू.